झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण आहेत। पृथ्वीराजजी चव्हाण गेले 1 तासभर संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही दाखवतोय तिथलं चित्र। अनेक यात्रेकरू तिथे अडकलेले आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत। मला माहिती आहे तुमच्या वेळेची कल्पना माझ्याकडे आहे, परंतु मला तुम्ही सांगा की आत्ताची जी प्रेक्षकांचं तुमच्यापर्यंत एक म्हणणं मी मांडतोय की जे बेपत्ता आहेत ते नेमके कुठे आहेत हे जाणून घेण्यात प्रेक्षकांना, अनेक नातेवाईकांना आता रस आहे, त्यांचे प्राण कंठाशी आले आहेत। महाराष्ट्र सरकार या संदर्भात काय करतंय मला सांगा। मी ही दुर्घटना घडल्या क्षणापासून महाराष्ट्रातल्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याकरता माझे प्रयत्न चाललेले आहेत। आम्ही तातडीनं महाराष्ट्राच्या 1-2 अधिकाऱ्यांना डेहराडूनला एक कॅम्प ऑफिस काढण्याकरता पाठवलं। त्यानंतर परवा दिवशी ते कॅम्प ऑफिस सुरू झालं। काल पुन्हा 3 उपजिल्हाधिकारी आणि 1 नायब तहसीलदार या चौघांना उत्तराखंडला पाठवलेले आहे। त्यातले काही जण ऋषिकेशला, काही जण हरिद्वारला, काही जण इतर एका ठिकाणी जिथं हेलिकॉप्टर उतरतात त्या ठिकाणी त्यांनी कॅम्प ऑफिस उघडं केलेलं आहे। ज्या लोकांना हेलिकॉप्टरनी बाहेर आणलेलं आहे त्यामध्ये कित्येक महिला, लहान बालकं, वयोवृद्ध मंडळी आहेत आणि त्यांना कदाचित त्या थंडीमुळं किंवा इतर अडचणीमुळं, पावसामुळं कदाचित त्यांची तब्येत बरी नसेल किंवा त्यांना काही इजा झाली असेल तर त्यांची देखभाल करण्याकरता 5 डॉक्टरांचं एक पथक तातडीनं उत्तराखंडला पाठवलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रवाशांना प्राथमिक उपचार करण्याकरता किंवा गरज लागल्यास वैद्यकीय मदत देण्याकरता ते पथक तिथे गेलेलं आहे। पृथ्वीराजजी अगदी बरोबर आहे, पण एक छोटासा प्रश्न, एक छोटीशी राज्यमंत्री तिथे गेलेले आहेत। एक छोटीशी सूचना आली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतो। त्यात जर उद्या सकाळी जर काही त्याच्यावर अंमलबजावणी झाली तर तिथल्या जे यात्रेकरू आहेत त्यांना खूप फायदा होणार आहे। अनेकांनी आम्हाला असं फोनवर सांगितलं की डेहराडूनला उतरल्यानंतर त्यांना रिसीव्ह करायला माणसं नव्हती आणि त्याहीपेक्षा सुद्धा महाराष्ट्र शासन जे पैसे देत आहे त्यांना, तिथलं प्रशासन जे पैसे देत आहे त्यांना, ते दिल्लीला आल्यानंतर देण्यापेक्षा ते 2-3 हजार रुपये जर त्यांना तिकडेच देण्यात आले तर त्यांना त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे, अशी एक सूचना आली आहे। काय सांगाल आपण? त्याबद्दल मी दुपारीच आदेश दिलेले आहेत। मी महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी डेहराडूनला आहेत, प्रदीप कुमार म्हणून, त्यांच्याकडे 50 लाख रुपये पाठवून दिलेले आहेत। प्रत्येक यात्रेकरूला किरकोळ खर्चाकरता काही रक्कम देण्याकरता त्यांना आदेश दुपारीच देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर त्यांना दिल्लीपर्यंत जाण्याकरता जी व्यवस्था लागेल ती व्यवस्था देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येईल। परंतु त्यातल्या ज्या ठिकाणी ते यात्रेकरू अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वस्वी केंद्र सरकार आणि वायुसेनेने घेतलेली आहे। इतर कुणाला तिथं जाऊन देण्याची परवानगी नाही आणि त्यामुळे एकदा यात्रेकरू किंवा तिथले जे प्रवासी आहेत ते डेहराडूनला आल्यानंतर त्यांची पुढची सुविधा करण्याकरता मी तिथं हेल्प डेस्क निर्माण केलेलं आहे। तिथं फलक लावलेले आहेत ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रवाशांनी आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यातली पुढची त्यांची जी काही त्यांना जी काही मदत करायची असेल ती शासनाच्या वतीने केली जाईल। मला सर्वात मोठी चिंता आहे की आतापर्यंत आमच्या कंट्रोल रूमनी जो आकडा काढलेला आहे त्यामध्ये जवळजवळ 2470 महाराष्ट्रातले प्रवासी उत्तराखंडच्या विविध भागामध्ये होते। त्यापैकी वैयक्तिक रीतीनं 2008 लोकांची टेलिफोनवर संपर्क साधला गेला आणि ते एक सुरक्षित आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। मला कालपासूनचे आकडा जो अंतर जे आहे ते 300-350 लोकांचं जे अंतर पडते ज्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही त्याबद्दल मला प्राथमिक सगळ्यात मोठी काळजी आहे। परंतु आज अशी बातमी आलेली आहे, मगाशीच मी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो। आता जी माहिती मिळालेली आहे की केदारनाथच्या खालच्या जिथं जोशी कुंड म्हणून जी जागा आहे त्या ठिकाणी जवळजवळ 300-400 लोक तिथं आहेत, त्यांच्याशी कंट्रोल रूमचा संपर्क झालेला आहे। त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रातले विशेषतः नगर भागातले, औरंगाबाद भागातले यात्रेकरू जिथं आहेत, सुरक्षित आहेत आणि ते हेलिकॉप्टरची वाट बघतायत। परंतु आणि अजून जवळजवळ 4-5 हजार लोक तिथं आहेत आणि स्थानिक लोक देखील हेलिकॉप्टरने बाहेर जाण्याकरता विनंती करतात, त्यामुळे थोडी जिथं गोंधळाची परिस्थिती आहे
ती परिस्थिती सांभाळण्याकरता मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, कारण तिथं उत्तराखंडचं शासनच काम करतंय. आज पहिली प्राथमिकता माझी अशी आहे की तिथल्या यात्रूंना सुखरूपपणे डेहराडूनला आणायचं. पुढची व्यवस्था आम्ही केलेली आहे, पण सगळे महाराष्ट्रातले सर्व प्रवासी सुखरूप असले पाहिजेत. तिथं आणखी काही कोणाला इजा होऊ नये ही माझी प्राथमिक काळजी आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.